नमस्कार, मैं जूली तिवारी। हर समय आपके साथ न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। केडीएमसी क्षेत्र के समग्र विकास कार्यों को लेकर सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे ने की समीक्षा बैठक। महापालिका क्षेत्र में चल रहे बुनियादी प्रोजेक्ट्स की भी समीक्षा। कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्र में चल रहे समग्र विकास कार्यों और बुनियादी सुविधाओं के प्रोजेक्ट्स को लेकर कल्याण लोकसभा के सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे ने आज महापालिका मुख्यालय में विस्तृत समीक्षा बैठक की। इस बैठक में उन्होंने विकास कार्यों की गति को बढ़ाने के निर्देश दिए। खास तौर पर 27 गाँव में चल रही अमृत योजना की वर्तमान स्थिति का भी आकलन किया गया। लोकसभा चुनाव से पहले भी डॉक्टर श्रीकांत शिंदे ने कल्याण डोंबिवली के विभिन्न विकास प्रोजेक्ट्स को लेकर बैठक की थी। चुनावों के बाद आज फिर से इस बैठक में प्रोजेक्ट्स की प्रगति का जायजा लिया गया। 27 गांवों के लोगों को पर्याप्त पानी उपलब्ध कराने के लिए अमृत योजना के तहत 7% कार्य पूरा हो चुका है और शेष कार्य 2025 मार्च तक पूरा होने का लक्ष्य रखा गया है। सांसद शिंदे ने 27 गाँव के प्रत्येक प्रतिनिधि और महापालिका प्रशासन से समन्वय बनाने और जलवाहिनी के काम को जल्द पूरा करने की अपील की ताकि काम तेजी से हो सके। इसके साथ ही MMRDA के माध्यम से चल रहे सड़क निर्माण, नालों के निर्माण, नगर सेवकों के प्रभागों में विकास कार्य, महापालिका स्कूलों के सौंदर्यीकरण, शमशान भूमि के अद्यतन कार्य, उद्यानों और तालाबों के पुनरुद्धार जैसे महत्वपूर्ण मुद्दों पर चर्चा हुई। कल्याणपुर में 100 फुटी रोड के पास 8 एकड़ भूमि पर स्टेडियम बनाने के प्रयास जारी है, जिनका 60% भूमि अधिग्रहण पूरा हो चुका है। इसके अलावा डोंबिवली के खंबारपाड़ा और कल्याण पश्चिम के 12वें में आधुनिक सुविधाओं से सुसज्जित स्पोर्ट्स स्टेडियम बनाने पर भी चर्चा हुई। मेट्रो 12 का काम तेजी से चल रहा है और डोंबिवली के सावड़ाराम क्रीड़ा संकुल के पुनर्निर्माण के लिए MIDC से 50 करोड़ रुपए का फंड मिलने वाला है। कल्याण पश्चिम की मेट्रो जल्द होगी शुरू। कल्याण पश्चिम के लिए मंजूर मेट्रो 5 के रूट में बदलाव किया गया है। पहले यह मेट्रो दुर्गाड़ी सहजानंद चौक से गुजरने वाली थी, लेकिन अब इसे दुर्गाड़ी खड़कपाड़ा मार्ग से जोड़ा गया है, जिसका DPR तैयार हो चुका है। जल्द ही इसे मंजूरी मिलने की उम्मीद है, जिससे पूरे कल्याण पश्चिम को मेट्रो कनेक्टिविटी मिल सकेगी। आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेचे आयुक्त मॅडम यांच्याबरोबर बैठक झाली। आमचे जिल्हा प्रमुख गोपालजी लांडगे साहेब असेल, आमदार विश्वनाथजी भोईर, नगरसेवक आहेत, पदाधिकारी, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे पण काही नगरसेवक उपस्थित होते। 27 गावांमधल्या अमृत योजनेबद्दलचा आढावा घेण्यात आला। अमृत योजना जी आहे ती आता 60% त्याचं काम पूर्ण झालेलं आहे। मध्ये कोविडच्या काळामध्ये आणि नंतर कॉस्ट एस्केलेशनमुळे आणि त्याचबरोबर त्याची वाढती मागणी जी आहे हे लक्षात घेऊन ती अमृत योजना बाकीची 40% पूर्ण करायची आहे। त्याच्यासाठी लागणारा निधी आणि लवकरात लवकर ती अमृत योजना पूर्ण झाली पाहिजे। मार्च 2025 पर्यंत 27 गावांमधली अमृत योजना पूर्ण होऊन लोकांना घरापर्यंत पाणी या अमृत योजनेच्या माध्यमाने पोहोचणार आहे। ही एक मोठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आपण राबवतोय। हा प्रकल्प झाल्यानंतर जो 27 गावांचा पाण्याचा प्रश्न आहे तो कायमचा पाण्याचा प्रश्न मिटून जाईल। त्याचबरोबर MMRDAच्या माध्यमाने रस्त्यांचं कामं असतील, गटारा असतील, प्रत्येक नगरसेवकाच्या वॉर्डमधील कामं असतील, याच्यावरती सविस्तर चर्चा झाली। त्याचबरोबर महानगरपालिकेच्या माध्यमाने अगोदर त्यांना सूचना केल्याप्रमाणे शाळा, सगळ्याच्या सगळ्या महानगरपालिकेच्या शाळा या सुशोभित आणि अपग्रेड आपण करतोय। त्याच्यासाठी पूर्ण प्लॅन महानगरपालिकेने केलेला आहे। त्याच्यासाठी फंड देखील रिझर्व ठेवलेला आहे। त्याचबरोबर सर्व स्मशानभूमी त्या देखील अद्ययावत करण्याचा निर्णय महानगरपालिकेने त्याचा DPR जो आहे हा बनवलेला आहे। त्याचबरोबर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील उद्यानं आणि तलावं ह्याच्यासाठी पण वेगळा DPR महानगरपालिकेने तयार केलेला आहे। ह्याच्यावरती इलेक्शनच्या अगोदर आमची चर्चा बैठक झाली होती। त्या अनुषंगाने पार्टमध्ये डेव्हलप न करता, जशी डिमांड येईल तसं डेव्हलप न करता, शहराचं ओव्हरऑल लक्षात घेता चांगले ओपन स्पेसेस डेव्हलप झाले पाहिजे, गार्डन्स डेव्हलप झाले पाहिजे, स्मशानभूमी चांगल्या असल्या पाहिजे आणि शाळा या सगळ्यात महत्त्वाचं आहे। या शाळा देखील आपण डेव्हलप करतोय। त्याचबरोबर 100 फीट कल्याण ईस्टमध्ये लँड ॲक्विजिशनचा विषय चालू आहे स्पोर्ट्स स्टेडियमसाठी। 25 मला वाटतं तो एक 8 एकरचा पूर्ण एक लँड पार्सल आहे स्टेडियमसाठी। त्याच्यामधून 60% लँड ॲक्विजिशन झालेलं आहे। बाकी 40% लँड ॲक्विजिशन लवकरात लवकर हे महानगरपालिका करते।
त्याच्यावरती एक भव्य दिव्य स्टेडियम या अगोदरपासून जे आम्ही प्रपोज केलेलं आहे, एकदा लँड ॲक्विजिशन झालं की तिथे सावळाराम क्रीडा संकुलच्या धर्तीवरती मोठं स्पोर्ट्स स्टेडियम विथ ऑल द एम्युनिटीज फॅसिलिटीज तिकडे डेव्हलप करतो आहे. त्याचबरोबर खंबालपाड्याला आपण स्पोर्ट्स स्टेडियम डेव्हलप करतो आहे. बारवेला स्पोर्ट्स स्टेडियम, तिथे एक जॉगिंग ट्रॅक असेल, त्याचबरोबर ॲथलेटिक्ससाठी ट्रॅक असेल, फुटबॉल स्टेडियम असेल, ओपन गार्डन्स असतील. हे असे ओव्हरऑल शहराला ज्या ज्या गोष्टी बिट्स अँड पार्सल्समध्ये न करता एक ओव्हरऑल सिटी डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर बैठक झाली होती. आज त्याचं प्रेझेंटेशन पूर्ण झालेलं आहे. त्याचबरोबर KPMG सारखी संस्था या कल्याण डोंबिवलीमध्ये स्मार्ट पार्किंग मॅनेजमेंट, स्मार्ट टॉयलेट्स आणि त्याचबरोबर चांगल्या ओपन स्पेसेस हे आणि त्याचबरोबर ॲडव्हर्टायझिंग याच्यामध्ये कुठेही महानगरपालिकेला पैसे न घालता क्रॉस सबसिडी मॉडेलमध्ये हे सर्व प्रोजेक्ट्स कसे डेव्हलप करता येतील त्याच्यासाठी KPMG सारखी संस्था जी नामांकित संस्था आहे तिला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने हायर केलेलं आहे. त्यांच्याकडून ट्रॅफिक मॅनेजमेंट, पार्किंग मॅनेजमेंट, टॉयलेट्स या सगळ्या गोष्टी, जसं आता मला वाटतं PCMCमध्ये स्मार्ट टॉयलेट केलेले आहेत क्रॉस सबसिडीमध्ये, म्हणजे ॲडव्हर्टायझिंग देऊन किंवा कुठला तरी एक छोटा केओस्क देऊन की त्याच्यामध्ये महानगरपालिकेला पैसे टाकावे लागणार नाही. अशा प्रकारचं डेव्हलपमेंट, एक ओव्हरऑल होलिस्टिक डेव्हलपमेंट कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये कसं होईल त्याच्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मोठ्या प्रमाणामध्ये विषयांची चर्चा तिथे झाली आणि चांगल्या प्रकारे सकारात्मक चर्चा झाली. त्याच्यामध्ये निर्णय देखील घेण्यात आले महानगरपालिका आयुक्तांमार्फत. तर येणाऱ्या काळामध्ये ही सगळ्या गोष्टी लवकरात लवकर डेव्हलप होऊन शहर जसं सेंट्रल पार्क झालेलं आहे, एक नाव शहराचं झालेलं आहे, तसेच बाकीही छोटे छोटे गार्डन्स डेव्हलप करतो आहे. जिथे रस्ता वायडनिंग करायचं आहे तिथे रस्ता वायडनिंग, परत मेट्रो 12 त्याच्यावरती चर्चा झाली. कुठे कुठे लँड ॲक्विजिशनची गरज आहे. मेट्रो 12चं काम जर आपण पाहिलं असेल तर जोरात एकदम फुल स्पीडने सुरू आहे. ते मेट्रो 12 देखील लवकरात लवकर पूर्ण झाली पाहिजे. त्याचबरोबर सावळाराम क्रीडा संकुल, हे क्रीडा संकुल आता जुनं झालेलं आहे खूप. तिथे एम्युनिटीजचा जो आहे तो कमतरता आहे, ते देखील रिडेव्हलपमेंट आणि त्याचं अपग्रेडेशन त्याच्यावरती देखील चर्चा झाली. MIDCकडे पाठपुरा माझा चालू आहे. MIDCकडून लवकरात लवकर 50 कोटी देखील त्या सावळाराम क्रीडा संकुलाच्या अपग्रेडेशनसाठी मिळणार आहे. तर ही बैठक पहिलीच बैठक लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर सगळ्या पदाधिकाऱ्यांबरोबर अधिकाऱ्यांबरोबर घेण्यात आली. चांगली चर्चा ह्याच्यामध्ये झाली आणि हे सगळे मेजर प्रोजेक्ट्स असतील आणि हे नवीन नवीन प्रोजेक्ट्स हे लवकरात लवकर मार्गी कसे लागतील त्यासाठी पाठपुरा सुरू राहील. सर, एकत्रित परिवहनचा विषय 5 म्हणजे इलेक्शन पूर्वी परिवहन जो आपण कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ या सगळ्या शहरांचा आणि भिवंडी वगैरे या सर्व शहरांचा ऑलरेडी DPR बनवण्यासाठी आपण दिलेला आहे. तो शासनाला देखील आपण पाठवलेला आहे. तर तो देखील एकात्मिक परिवहन प्रकल्प या कल्याण डोंबिवली असे या पूर्ण शहरांमध्ये नक्की चालू होईल. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद.